मला काही सांगितलं गेलं, मी ठेकेदाराला नेहमी सांगायचो की बाबा 4,500 तोडे आपल्याला करायचे. 4,500 तोडे होतील कधी? का तू करत नाही? का वेळ लागतोय? मला आधी समजलं की शेतकरी जमीनच देत नाही. पण आता काय बोलावं, जमीन देत नाही. मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात जर हा प्रकल्प असता तर लोकांनी मारामाऱ्या केल्या असत्या, अक्षरशः मारामाऱ्या केल्या असत्या की माझ्या शेतात का नाही, हे क्षेत्र माझ्या शेतात द्या. 4,000 जणांसाठी 4,500 जणांसाठी 25,000 लोक मागे सुटले असते ठेकेदाराच्या, अधिकाऱ्यांच्या, आमच्या, की आम्हाला आमच्या शेतामध्ये तळ घ्या. हा फरक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून मला वाटतं की एवढं आपल्याला समोर दिसतंय की मला 12 महिने आयुष्यभरनी माझ्या पुढच्या 4-10 पिढ्या मला आता बागायती होणार आहे माझी शेती. मला दुबार पीक घेता येणार आहे, मला फळझाडं लावता येणार आहे, मला मत्स्यपालन करता येणार आहे. असं असताना तर तुम्ही सगळ्यांनी मागे लागून त्याआधी करून घ्यायला पाहिजे. आम्हाला मिटिंग घ्यायची गरजच पडायला नको. आम्हाला मिटिंग घ्यायची गरज काय? तुम्ही शेतामध्ये तोडा करा म्हणून गरजच नाही. ज्यांनी शेततळं केली, जे उत्पन्न घेतात त्यांना विचारा. 3-3 उत्पन्न ते घेत आहेत, बागायती करतायत, आता पुढे काही फळझाडं लावतील. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला स्वतःहून वाटलं पाहिजे की माझ्या शेतामध्ये ते तळं करा. पण आपल्याकडे थोडं उलटच होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाच मी सांगतो की जाऊन बाबा तुम्ही, मला वेळ नाही, तुम्ही जा मिटिंग घ्या, लोकांना समजून सांगा किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपल्याकडे उलट काम चाललेलं आहे. आणि ज्या वेळेला सगळे तुम्ही उत्पन्न घ्याल, ज्यावेळेला तुम्ही शेतामध्ये पाणी येईल, तळ्यामध्ये पाणी येईल, ज्यावेळेला तुम्ही मत्स्याचं बीज टाकाल, त्यावेळेला तुम्हाला याचं महत्त्व कळेल. मग आजूबाजूची लोक होती चला आपण काय चूक केली, आपण का नाही म्हटलं म्हणून मी तुम्हाला आताही सांग. आणि म्हणून यासाठी आता आपण प्राधान्याने पुढे येऊन यासाठी आपल्या शेतामध्ये शेततळी या ठिकाणी करावी, असंही आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करतो. ठेकेदारी चांगले आहेत, अधिकारी आपले तर एकाहून एक चांगले अधिकारी आपल्याकडे या ठिकाणी आहेत. सुदैवाने 5 वर्ष म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे खातं होतं, मधल्या 2.5 वर्षाचा ब्रेक झाला. अन्यथा आतापर्यंत तुम्ही पिकावर पीक घेतलेलं. सरकार मधल्या काळात आपलं आलं नाही आणि या सगळ्या योजनेमध्ये खंड पडला. टेंडर आपण 14-19ला मी मंत्री असताना दिलेलं होतं. ही योजना त्यावेळेला झालेली होती. विडी पाटील साहेब मागे लागून त्या ठिकाणी योजना त्यांनी करायला लावलेली होती. सगळे अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बसले. पवार साहेबांनी रिटायर्ड होत आहेत. त्या ठिकाणी सगळे आमचे CE आहेत, एक्झिक्युटिव्ह आहेत, AC आहेत, सगळे अधिकारी आहेत. अतिशय तळमळीने काम करणारे अधिकारी आहेत, तळमळीने काम करणारे अधिकारी आहेत. पण या ठिकाणी हे करत असताना आपलीसुद्धा आपल्या मनामध्ये काय आहे, आपल्याला किती ह्या गोष्टी पटत आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत वारंवार सांगतो की अधिकारी करतील, जिल्हाधिकारी येतील, मंत्री येतील, आमदार सांगतील, पण तुम्हाला सुद्धा मनापासून वाटलं पाहिजे की मला फक्त या ठिकाणी माझ्या शेतात पाणी आणून मला प्रगती करायची आहे, मला बागायती करायची आहे. आज तुम्ही पूर्वीचा प्रसंग आठवा. आपण नेरून निघायचो, जामनेरला यायचो. काय परिस्थिती होती, कशी परिस्थिती होती? आज तुम्ही पौर भागामध्ये जा, आज फतेपूर भागामध्ये जा, तुम्ही जा, काय परिस्थिती झाली आज, किती बदल झालेला आहे. मक्का, मला असं वाटतं यावर्षी मक्का कोण गेलं कोण मोजेल असं प्रश्न पडला आहे मला. असा उसासारखा काही झाडं मक्याचं आहे, काय उत्तरात येईल तो? तर मला असं वाटतं की पाणी असल्यामुळे काय होऊ शकतं, एक पीक काढलं की लगेच मका लावला, मका काढला की लगेच काय पौरतरी सांगतोय मी, पौर शेतोडीचं सांगतोय मी. पण म्हणजे या भागामध्ये इतका काय फरक झाला. आता तुम्ही येताना जामनेरला येताना बघा, नेरीपासून केवढी केळी आहे. आज रावेर यवतमाळ तालुक्यातली केळी जेवढी एक्सपोर्टला योग्य नाही तेवढी केळी आपल्या भागातली योग्य आहे. आज तिकडचे लोक आम्हाला सांगतात की आमच्याकडे आम्ही एक्सपोर्ट करत नाही आमचा माल, आम्ही जामनेरची केळी मागतो. बाहेर देशात पाठवायची असेल तर जामनेरची केळी आपल्या त्याला प्रतिप्रसंधी आहे. 200-300 रुपये भाव आपल्या केळीला जास्त आहे. भाव अपडाऊन होत असतात. अनिल भाऊने सांगितलं खरं आहे. भाव कधी मग 3,000 बी जातात, मग कधी कधी बँडकडून मरणू काय काढल्या जातात ट्रकांच्या, कधी कधी कमी झाला की मग बरोबर शेतकरी रडतोय, ही वस्तुस्थिती आहे. पण आज ज्या क्वालिटीची केळी आमच्याकडे होते तशी केळी जिल्ह्यामध्ये कुठेही होत नाही. कुठे होते? कारण आमची जमीन आहे तर नवीन आहे, फ्रेश आहे. मी पहिल्यांदा केळी लावतोय आणि म्हणून दर्जेदार आहे, टिकणारी आहे. आणि म्हणून केळीचं हब आपला जामनेर तालुका होऊ पाहतोय. आज सकाळी पाहिलं की 5, 25, 15 ट्रका येतात. सगळे मजूर रावेर यवतमाळ तालुक्यातले येतात, पुढे पौरकडे जातात, पुढे फतेपूरकडे जातात, पुढे जामनेरकडे असतात, पुढे या नेरीपर्यंत जातात. सगळे रोजगार लोकांना मिळतोय. आज केळी लावल्यामुळे, केळीच्या उत्पन्नामुळे अनेक शेतकरी त्याची परिस्थिती सुधारलेली आहे, आर्थिक परिस्थिती त्याची सुधारलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पाण्यामुळे आपलं जीवनमान बदलू शकतं, ते आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. आणि म्हणून मित्र, हे तळे महत्त्वाचे आहेत, हे पाणी महत्त्वाचं आहे. इथे विजेचा प्रश्न होता, आपण तो मार्गी लावला, त्याच्यावरती मरेला गोल केल्याच्या आपण सबस्टेशन आणलेत. आता पुन्हा तुमच्याकडे बहुती मागणी, अजून आपण काही करायचं असेल ते करू. त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी शासनाने काय काय केलेलं आहे. तुम्हाला तो सोलर पंप दिलेले आहेत, हजारो सोलर पंप आपल्या तालुक्यामध्ये आपण देतोय.
आता सकाळी दिवसा तुम्हाला पाणी देता येतं, 7:30 हॉर्सपावर ते मोटरपर्यंत तुम्हाला आता काही गरजच नाही, बिल भरायची गरज नाही, कशाचीच गरज नाही आहे, रात्री 12 द्यायची गरज नाही आहे. तुम्ही हे जे तळे आहेत या ठिकाणी पुढची योजना आहे, म्हणजे मासे तुम्ही पाळणार आहात, आम्ही त्या ठिकाणी पाणी तुम्हाला शेतीसाठी देणार आहोत. तिसरा विषय की आम्हाला तुम्हाला सोलर द्यायचं आहे. या ठिकाणी तुमचं जे बाजूने आपण जे सगळे भर टाकलेली आहे त्याच्यावर जर आपण सोलर लावलं तर त्यातून तुम्हाला वीज मिळणार आहे. पण तोही प्रश्न तुमचा अजून मार्गी लागेल. तुम्हाला मोठे पंप लावायचे आहेत, तुम्हाला काय करायचं, ड्रीप करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. शासन तुमच्यासाठी तयार आहे. त्याचा पूर्वी दुसरा प्लास्टिकचा कागद मिळायचा पंचायत समितीमध्ये तर किती मारामाऱ्या व्हायच्या. पण तो कागद आला की तसा आम्हाला फाटून तुटून मोकळा होता की नाही. कागद पाहिजे, प्लास्टिकचा कागद पाहिजे. सडप आलं एवढं डबकं शेतात 50 बाय 50 फुटाचं, 20 बाय 20 फुटाचं, 40 बाय 40 फुटाचं, त्याच्या कागदासाठी मारामाऱ्या. पण आता 10 वर्षे फाटणारे असं कागद मी तुम्हाला देतोय. 10 वर्ष 15 वर्ष फाटणारे असं कागद तुझ्याकडे टाकण्यात आलेला आहे. असं नाही आहे खातून मातून की ह्या वर्षी फाटला की पुढे काय मी कोण आणू कागद, जाऊ दे मग नको म्हणे पाणी क्षेत्र गेलं तर जाऊ दे तुमचं, कागदाले पैसे नाही. म्हणजे घोडा आहे पण नालले पैसे नाही, काय घोडा पाळवलं असा विषय होता. पण आज तसं नाही आहे. आज तसं नाही आहे. 10 वर्ष तुमचं कागद फाटणार नाही. फाटलं तर मी तुम्हाला दुसरा देऊ, म्हणजे फाडू नका. तुम्हाला भावटी राहिला दुसरा कागद फाटला तर फाटला चाललं त्याच्यात, असं करू नका. पण इतकी गॅरंटी शासनाने हमी तुम्हाला दिलेली आहे. मित्र, सरकार आपलं सरकार आहे. मोदीजी 10 वर्षापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून चित्रच बदललेलं आहे. किती शेतकऱ्यांसाठी योजना आपण या ठिकाणी केल्या आहेत, किती योजना केलेल्या आहेत, सांगत बद्दल तासभर पुरणार नाही. एवढ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा योजना या सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत. सरकार हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.